मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला शेतकरी साधारणतः 56 लाखच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा आहे. शेतकऱ्याचा आकडा कमी जास्त होणार नाही, परंतु जी कर्जमाफीची रक्कम आहे जी 36,585 कोटी त्यामध्ये निश्चित प्रकारे वाढ होऊ शकते. साधारणतः माझ्या प्राथमिक अंदाजानुसार, मी तुम्हाला करेक्ट म्हणत नाही, पण प्राथमिक अंदाज साधारणतः सोमवार मंगळवार आकडा तो समजेल, परंतु अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 40,000 कोटीच्या आसपास ती रक्कम जाईल. आणि निश्चित प्रकारे या राज्यातील या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठलीही निवडणूक समोर नसतानाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो. कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल? म्हणजे सतत आपल्या सर्वांना माहित आहे तारखा वगैरे चेंज होण्याची मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो. ही गोष्ट खरी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आम्ही सुद्धा 30 जून ही तारीख दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे कर्जमाफीची रक्कम ही पुरवणी बजेटमध्ये होती आणि पुरवणी बजेट हे अधिवेशनामध्ये ते चर्चेला गेले आणि ते मंजूर होतं आणि ते मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपालांची स्वाक्षरी होते. कदाचित 1-2 दिवसामध्ये राज्यपालांची स्वाक्षरी ही होणार आहे. आणि दुसरं आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला दुसरी एक अडचण होती की आपल्याला माहिती आहे ही कर्जमाफी या राज्यातील जे गरीब शेतकरी या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या जे मोठे शेतकरी यांच्यासाठी नाही आहे. त्यामुळं ही आम्ही या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ती आम्ही त्या यादीची मागणी केली होती आणि मला वाटतं त्यांची पण सही आता निर्मला सीतारामन मॅडमची झालेली आहे. ती आता तो प्रश्न आमचा निकाल निघाला आहे. एक 4-2 दिवसांमध्ये आम्हाला ती संपूर्ण जे IT भरणारे शेतकरी आहेत, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, त्यांची यादी आम्हाला मिळेल आणि राज्यपाल महोदयांची शेतकरी सही पण आता होईल. त्यामुळं शेतकरी कर्ज आणि आता फक्त आकडे चेंज होतील, त्यामुळे 4-8 दिवस थोडे उशीर लागेल. कारण का आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या 2 अटी होत्या, महात्मा फुले कृषी कर्जमुक्तीच्या शेतकरी कर्जमुक्तीची आणि आपल्याला प्रोत्साहन ह्याची शेतकऱ्याची जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्या, या दोन्ही अटी राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिथिल केल्यामुळं त्यामुळे निश्चित प्रकारे आता थोडं यादीमध्ये थोडं कमीजास्तपणा होईल. परंतु लवकरात लवकर मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला एकंदर अंदाज आहे. आणि ती माफी मिळण्यासाठी आमच्या सगळ्यांचा, राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील. कर्जमाफी 2026 संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पुन्हा एकदा कर्जमाफीमध्ये बदल करण्यात आले असल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधव त्रस्त झालेले आहे. नक्की कर्जमाफी द्यायची आहे का नाही हे सुद्धा प्रश्न उभारले आहेत. तर सरकारने 3 मोठे बदल करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी बांधवांचा फायदाच आहे. ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवला होता त्यांच्या अटींमध्ये आता बदल करण्यात आला आहे. त्यांना 50,000 रुपयेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. मात्र आता सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटींमध्ये बदल केला आहे व 2019च्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच प्रोत्साहन योजने 2026-27 या आर्थिक वर्षात कर्जफेड केलेला असावी ही अट ही रद्द करण्यात आली आहे. मागील कोणत्याही 2 वर्षात कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. तर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय जाहीर केला आहे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आजवरची सर्वात मोठी असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की राष्ट्रीयकृत व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून ज्या पूर्वीच्या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता, मात्र नव्या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेल्या 50,000 रुपयांची मर्यादा आता 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आलेली आहे. तर यामध्ये महत्वपूर्ण अपडेट आहे व या संदर्भात कृषी मंत्र्यांना विचारणा केली असल्यास त्यांनी सांगितलेलं आहे 20 जुलै असू शकते, 30 जुलै असू शकते, जी सही आहे ती झालेली आहे. पण आता ऑगस्ट पर्यंत नाही तर या जे काही जुलै एंड पर्यंत शेतकरी बांधवांच्या कर्जमध्ये माफी होणार असल्याचे दिसून आहे. महत्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.